या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। सोलापूर महानगरपालिका निवडणूक भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे। या निवडणुकीत सोलापुरातील विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना भाजपने पक्षात घेतले, पण तिकीट वाटप करताना 75% मूळ भाजप कार्यकर्त्यांना तिकीटे दिली आणि 25% भाजपमध्ये प्रवेश केलेल्या इतर पक्षातील नेत्यांना तिकीटे दिली। विशेष बाब म्हणजे या 25% बहुतांश तिकीटे ज्या ठिकाणी भाजप कधीच विजयी झाला नाही अशांवर लक्ष केंद्रित करत पालकमंत्री गोरे यांनी बाहेरच्या पक्षातून आलेल्या माजी आमदार दिलीप माने, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, गणेश मानकर, किसन जाधव, नागेश गायकवाड, पद्माकर काळे, बिज्जू प्रधाने, विनोद भोसले, अंबादास करगुळे यांचे प्रभाव क्षेत्र असलेल्या प्रभागांमध्ये देण्यात आली। माझा कार्यकर्ता म्हणजेच पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असे समीकरण महापालिकेच्या दरम्यान निर्माण केले। याला छेद देत भाजपने सोलापूर शहराचे राजकारण व्यक्ती केंद्रित न करता पक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते। गटातटाच्या राजकारणाकडे लक्ष न देता वरिष्ठांच्या भूमिकेनुसार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माजी नगरसेवक शिवानंद पाटील, माजी नगरसेवक नरेंद्र काळे यांचा राजकीय बळी जाऊ न देता त्यांना न्याय देण्याचे काम केल्याचे दिसते। नरेंद्र काळे सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्याने अनेकांना आनंद झाला। यंदा भाजपची वाटचाल महापालिका निवडणुकीत मागील वेळेपेक्षा अधिक जास्त जागा मिळवण्याकडे सुरू झाली आहे। निवडणूक लागण्याच्या दिवशी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यंदा भाजप सोलापुरात 60+ होईल अशी घोषणा केली होती। त्याला अनुसरून विरोधकांना चेकमेट देत त्यांनी मास्टर स्ट्रोक मारल्याचे दिसून येते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।